घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 60 रुपयांनी वाढ, नवे दर आजपासून लागू. हॉटेल उद्योगांचा एलपीजी गॅस पुरवठा बंद, फक्त घरगुती वापरासाठी मिळणार गॅस सिलेंडर. आखाती युद्धामुळे केंद्र सरकारचा मोठा निर्णय. अमेरिका इराण युद्धाचा हॉटेल व्यावसायिकांना फटका, हॉटेलमधील जेवण 30% महागण्याची शक्यता. आमदार रोहित पवारांनी घेतली अरविंद केजरीवालांची भेट, विमान अपघातासंदर्भात आवाज उठवण्याची केली मागणी. शरद पवारांपेक्षा पार्थ पवारांची मालमत्ता अधिक, शरद पवारांकडे 60 कोटी 71 लाख रुपयांची मालमत्ता, तर पार्थ पवारांकडे 88 कोटी 33 लाख रुपयांची मालमत्ता. रोहित पवारांच्या दोषमुक्तीसाठी विशेष न्यायालयात अर्ज, शिखर बँक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी हालचाली. धर्मांतरणाची लाट थोपवण्याचं काम कायदा करेल, भाजपा खासदार डॉक्टर अनिल बोंडेंची प्रतिक्रिया. कोल्हापुरात प्राध्यापकाकडून विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन, टीआयटी महाविद्यालयातील प्रकार, प्राध्यापक सौरभ जोशीवर गुन्ह्याची नोंद. मुंबई पुणे दरम्यान नवा द्रुतगती मार्ग होणार लवकरच, भूमिपूजन, तर जुना महामार्गही 6 पदरी होणार. नागपुरातील 12वी पेपरफुटी प्रकरण, ग्रामीण पोलिसांची एसआयटी करणार तपास, पेपरफुटी प्रकरणात उमरेडमधून आणखी 2 जणांना अटक. मंचरमध्ये दर्गा मंदिर वाद पुन्हा पेटला, पांडवकालीन बारव प्रकरणी तणावपूर्ण वातावरण, मंचरमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवला. आर्थिक राजधानी मुंबईत तब्बल 550 कोटींचा कर थकीत, बीएमसीकडून मालमत्तांना ई लिलावासाठी नोटीस. गोरेगावमध्ये 10 मार्चला 24 तास पाणी राहणार बंद, जलवाहिनीच्या छेद जोडणीच्या कामामुळे पाणी पुरवठा ठप्प. मुंबईमध्ये बुधवारपर्यंत तापमान उष्णच, मुंबईकरांना आणखी काही दिवस उन्हाच्या झळा सहन कराव्या लागणार. आधीच लांबलेल्या हापूसला आता आखाती युद्धाचा घोर, उत्पादनातील घटीसोबतच निर्यातीतील अनिश्चिततेचं बाजारात सावट. येवल्यामध्ये 23,000 मेट्रिक टन द्राक्ष निर्यात घटली, जवळपास 700 कोटींचं परकीय चलनाचं नुकसान. आखातातील युद्धामुळे हळदीच्या दरात घसरण, आठवड्याभरात दर क्विंटलला 2300 रुपयांनी घसरले. मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या वाहतूक खोळंबा, रेल्वे रूळ ओव्हरहेड वायरच्या देखभाल दुरुस्तीसाठी ब्लॉक. कर्नाटकात 16 वर्षाखालील मुलांना समाज माध्यम वापरास बंदी, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय. ड्रग्ज सेवनाच्या संशयावरून ब्रिटनी स्पियर्सला अटक, प्रसिद्ध पॉपस्टार ड्रंक अँड ड्राईव्हमध्ये दोषी आढळली.